स्पर्धा विजय स्पोर्ट चषक 2026 पुढील चेंडू यावेळेस इनफिल्डच्या वरतून मारण्याचा उत्तम प्रयत्न केला जातोय आणि या ठिकाणी चेंडूला अडवण्याचा प्रयत्न जरूर केला परंतु याच्या आवाक्या बाहेर चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर. आजच्या दिवसातील आणि या इनिंग मधील पहिला चौकार पाहायला मिळतोय मुरली याच्या बॅट मधून. पुन्हा एकदा पोह्या गोलंदाज तयार होईल. मागील फटका खूपच चांगला मुरली यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला होता. कमीत कमी 50 तरी धावा असणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी हट्ट केला जातोय चौकार आणि षटकार बाउंड्री जमा करण्याचा. कारण जय हनुमान भावाले टीम एक पॅक टीम आहे. अजून एक चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु त्या ठिकाणी डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव कंप्लीट केली आणि मी तर म्हणेन लेझी थ्रो आहे. चेंडू हातामध्ये बरोबर आला होता आणि फेकी थोडीशी स्लो पाहायला मिळाली. दरम्यान 2 धावा कंप्लीट केल्या जात आहे. 6 अंकावरती धावफलक जाऊन पोहोचते. वेले संघानेही चांगलं खेळ कालच्या दिवसामध्ये केला होता परंतु अंतिम सामन्यामध्ये कुठेतरी कोपर संघ त्यांच्यावरती हवी होताना पाहायला मिळाले. पोगाव आणि वेलेमध्ये एक चांगली टक्कर पाहायला मिळाली. पोगाव आणि वलमध्ये या ठिकाणी पहिला झटका पहिला हादरा झेलच्या स्वरूपात फलंदाज होते बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये काशीनाथ येतोय. या ठिकाणी पहिला झटका पहिला हदरा आपण पाहिलं तर लागला जातोय. धावसंख्या 6 या अंकावरती कमबॅक केलं गेलं आहे. चौकार लागला तदनंतर 2 आल्या कुठेतरी प्रेशर वाढलं होतं विजय केणे यांच्यावरती आणि त्याला सावरण्यासाठी एक उत्तम क्वालिटीचा चेंडू मात्र हाताला गेला आणि जेलच्या स्वरूपामध्ये फलंदाज झाले बाद काशीनाथ. नवीन बॅटर यावेळेस क्या बात आहे. स्लाइस केलं दिशा दिली चेंडू मात्र तडमेंच्या रिजनला सरसावला डीप मध्ये सीमा पार चौकार. ती युक्ती या ठिकाणी लढवली गेली. अतिशय वेगाने चेंडू आला होता फक्त त्याला दिशा देण्याचं काम केलं गेलं. वेट केलं टायमिंग सेट केलं आणि वेल कट आपल्याला पाहायला मिळाला. आला चौकार. धावसंख्येला मिळतो आकार 10 का दम 10 या अंकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा तयार होतोय. यावेळेस शरीराचा वेध घेणारा हा चेंडू आपण पाहतोय. सिंगल घेतली जाते बाईच्या स्वरूपाने पंचांच्या माध्यमातून. एक धाव त्याचबरोबर फील्ड प्लेस करणारी टीम 10 खेळाडूंनी खेळते त्यासाठी पंचांच्या माध्यमातून 2 धावांची पॅनल्टी या ठिकाणी घोषित केली गेली आहे. म्हणजेच धावसंख्या पाहिली तर धावफलकावरती होती ती म्हणजे 11 आणि पॅनल्टीच्या 2 म्हणजे अशा 13 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत वडवली टीमच्या अकाउंटमध्ये. कारण आपण पाहतोय की जेव्हा जेव्हा शॉर्ट प्लेअरने खेळला जातोय त्यावेळेस 2 धावांची पॅनल्टी भिवंडी ग्रामीण क्रिकेट मंडळाच्या माध्यमातून त्या पॅनल्टीज केलं गेलं आहे की तुम्ही खेळू शकता परंतु पॅनल्टी घेऊन आणि ती पॅनल्टी घेऊन या ठिकाणी खेळलं गेलं आहे कारण त्यांचा एक प्लेअर येणं बाकी आहे. तदनंतर मॅच चांगली पाहायला मिळेल. गावदेवी नानकर आणि गुरुदत्त मानकोळी. नरेश आला का? नरेश का? काय
घेतला ना चांगला याच्या. भिवंडी ग्रामीण क्रिकेट मंडळाच्या माध्यमातून जे नियम असतील पंचांनी ते नियम फॉलो करायचे आहेत. यानंतर होणारे मॅच नानकर आणि मानकोली टीमच्या संघनायकाला विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने खूप चांगली संकल्पना केली जाते की प्रत्येक टीमचा हेतूचे स्वागत आणि सन्मान केला जात आहे आणि प्रतिनिधित्व म्हणून संघनायक याची निवड केली गेली आहे आणि प्रत्येक संघनायकाचा हेतूचे स्वागत आणि सन्मान या कमिटीच्या माध्यमातून केले जात आहे. टायमिंग या ठिकाणी सेट केलेला आहे. भावाली टीम विनंती असेल थोडासा वेळ आपण कमी खर्च करून खेळायला लवकर लवकर सुरुवात करूया. पंचची पॅनल्टी आहे ती कायम आहे ना? यस यस, ओके ओके ओके. पॅनल्टीच्या धावा ऍड करून धावसंख्यावरती धावा 13 लागल्या गेल्या आहेत. चला वेळ कमी खर्च करून खेळायला आपण लवकर लवकर सुरुवात करूया. चला चला स्पीडअप करा. ओव्हर क्रमांक दुसरा नरेश गोलंदाजी मार्क वरती पहिल्या चेंडूची फेकी करतोय. इथं मात्र दिशा देण्याचं काम करण्याचा प्रयत्न केला होता परंतु बाईच्या स्वरूपात ही धाव आलेली आहे. बॉल आणि बॅटचा काही संपर्क झाला नाही आहे आणि सिंगलने खेळ पुढे जातोय. धावसंख्या पुढे सरकली 14 अंकावरती. ओव्हर क्रमांक दुसरा मैदानाच्या आतमध्ये नरेश एक चांगला गोलंदाज आहे आणि शैली सुद्धा आपण पाहू शकता कशा प्रकारे टान्स घेतला जातोय. ऍक्शन मात्र चांगली आहे. या ठिकाणी पाहतो समोरच्या दिशेने खेळून काढलेल्या लॉंगऑफच्या रिझन मध्ये विनोद धामणे त्या ठिकाणी धावतोय. तिसरीची मागणी केली जाते आणि या ठिकाणी काय घडतंय? तडांपार दिला गेला आहे. पाहूया आणि वन शॉट. अति घाई संकटात नाही. आसमान से गिरा खजूर पे अटका आणि खजुरावर थांबेल की खाली पडेल पाहूया. रनआउट जर असेल तर मग निश्चितच मोठी धोक्याची घंटा वाजेल. पाहूया. चांगला साफसुथरा नेट टेलिकास्ट MB लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. बॅट्समन अजूनही फ्रेम मध्ये नाही आहे. येतोय येतोय बॅट हातामध्ये धरले तलवार सारखी. बाबा घसरत नाही घसरत नाही. आला आता आले. नाही आता शेरच सुद्धा नाही ना. पक्का त्याने पण उशीर केले बॉल लावायला. बॉल त्याच्या हाताला आहे. सेफ आहे बॅटर आणि दोघांनी खूप आळशीपणा केला. एक तर बॅट टेकत नव्हता दुसरा तर बॉल लावत नव्हता. या 2 धावा 1 रन शॉट आले आहे. या ठिकाणी 2 ने धावसंख्या पुढे सरकते 16. 16 का डोला या ठिकाणी धावसंख्या लागली आहे. क्या बात आहे. आता मात्र सोमनाथ यांची गडबड परंतु सावरलं स्वतःला आवरलं. चेंडूला मात्र थांबवलं आणि या ठिकाणी मात्र विकेटचं पतन फेकणं गरजेचं होतं
वडोली टीमच्या माध्यमातून आणि तो रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज होतोय बाद. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज होते बाद. एक धाव अर्जित केली गेली. 17 या अंकावरती धावसंख्या लागली गेली आहे. पाहूया दिनेश येतोय नवीन बॅटर, ज्याच्यासाठी आपण पाहिलं तर विकेट सॅक्रिफाईस केलं गेलं आहे. त्याचा कुठवर फायदा घेतला जातोय. आल्या आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिस टाइम झालेला आहे. शॉट थर्डमॅनच्या रिझनला छत्रशक्तीनाथ आणि त्या ठिकाणी जेलच्या स्वरूपात आल्या पावले माघारी होतोय दिनेश. जेलच्या स्वरूपात होतोय बाद. क्या बात आहे. तू चल मैं आयाची भूमिका या ठिकाणी साकारित करण्यात येते. मी नेहमी म्हणत असतो की जर बॅटमधून रना बनतायत तर फलंदाजांना आऊट होण्याची आवश्यकता काय आहे. डबल सिंगल डबलने चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये भरपूर धावा बनत होत्या, परंतु त्या ठिकाणी असं वाटलं की माझ्यापेक्षा अधिक ताकदीचा खेळाडू मैदानाबाहेर आहे, त्याला मैदानाच्या आतमध्ये हाणू द्या. आणि त्याच्यासाठी आपण पाहिलं तर रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झाले आणि तदनंतर मात्र विकेटची झरी लागली आहे. कारण आपण नेहमी म्हणतोय ना की माठाला छोटासा छिद्र, तो माठ खाली करायला वेळ लागत नाहीये. तशी परिस्थिती या ठिकाणी गावठी वडवली टीमची पाहायला मिळते. एकामागून एक फलंदाज आतापर्यंत 4 बाद झालेले आहेत. ओव्हर क्रमांक आपण पाहिलं दुसरं नरेश याच्या माध्यमातून हॅट्रिक बॉल घेऊन येतोय. आपण या स्पर्धेची पहिली विकेट हॅट्रिक ही पाहिली होती. बॅक टू बॅक 4 विकेट, अर्थात ते डबल हॅट्रिक. या ठिकाणी हॅट्रिक जर साजरी केली असती तर या ठिकाणी विजेंद्र पाटील याच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक होतं, पण तो पुकारने अगोदरच बोल टाकून गेले. हरकत नाही आहे. एक चांगला खेळ आणि खेळाडूवरती असलेलं प्रेम या ठिकाणी दिसून येत आहे. कोपरच्या रोहित म्हात्रेने काल गोलंदाजी केली होती आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं तर 4 चेंडूमध्ये 4 विकेट घेतले होते. क्या बात आहे. या स्पर्धेतील सर्वाधिक चांगली ओव्हर त्यांच्या माध्यमातून. आणि या ठिकाणी जर पाहायला गेलं तर नरेश यांनी सुद्धा खूप चांगली गोलंदाजी केली आहे. या ओव्हरमध्ये सुद्धा 3 विकेट गेले, 2 झेलच्या स्वरूपात आणि 1 रनआउटच्या स्वरूपामध्ये, आणि धावा खर्च केल्या 4. धावसंख्या 18. नवीन गोलंदाज सीताराम भालेकर येतोय. जेव्हा जेव्हा ही संधी दिली जाते, संधीचं सोनं नेहमी करताना पाहायला मिळतं. हा गोलंदाज अतिशय अनुभवी. पहिला चेंडू पाहतोय, स्लोअरचा मारा ठेवला होता, दिशा दिली. या ठिकाणी सोमनाथ येतोय, उचलतोय चेंडूला. या ठिकाणी आपण पाहिलं तर आणि फेकला जातोय. फक्त एकच
पुन्हा एकदा या ठिकाणी खेळाला सुरुवात होते. पहिल्या चेंडूवरती आली सिंगल, धावसंख्या पुढे सरकली 19 अंकावरती. षटक क्रमांक 30 चालू आहे. धावसंख्या बरोबर आहे. इथनं जर अजून 2-4 मोठे फटके आले तर एक चांगला स्कोर कार्ड सजला जाईल, रचला जाईल. पुढील चेंडू पुन्हा एकदा स्लोअरचा मारा ठेवला होता व तसं खेळता आलं नाहीये आणि पुन्हा एकदा या ठिकाणी चांगले क्षेत्ररक्षण होत आहे. क्या बात आहे. अर्चन यांचं काय बॅकअप पाहायला मिळालंय. वा. आणि या ठिकाणी पाहतोय आपण सिंगल धाव कंप्लीट केली जाते. ट्वेंटी रन्स ऑन बोर्ड लागल्या जातात. विजय स्पोर्ट खांडपे आयोजित विजय स्पोर्ट चषक 2026 एक भव्य दिव्य आणि कमी वेळामध्ये चांगली साकारण्यात आलेली ही स्पर्धा आपल्या भेटीसाठी मान सन्मानासाठी या ठिकाणी पाहतोय. ही स्पर्धा कालच्या दिवसामध्ये कोपर टीमने एक चांगला परफॉर्मन्स दाखवला होता. शेवटचा सामना वेले आणि कोपर असा झाला आणि आजच्या दिवसामध्ये पाहूया कुठला शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. आणि कोपर टीम या स्पर्धेतील सेमीफायनल खेळण्यासाठी संध्याकाळच्या सत्रामध्ये उपस्थित होईल. चला पुढील चेंडू या ठिकाणी फलंदाज मात्र बाद होतोय.
या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसामध्ये या ठिकाणी शुभागमन होते. सन्माननीय महेंद्रजी पाटील साहेबांचं आपणास विनंती आहे, आपण या क्रीडा मंचावरती आपल्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. पुढील चेंडू यावेळेस आपण पाहतोय की समोर खेळण्याचा प्रयत्न होता कव्हरला, परंतु चेंडू निघून जातो. किपरच्या हातामध्ये कुठल्या प्रकारची या ठिकाणी धाव नाही आहे. जयेश मात्र नॉन स्ट्राईक एंडला थांबून आहे. एकामागून एक विकेट पडतायत, चान्स मिळत नाही आहे. 2 चेंडूंचा सामना केलेला आहे, 3 धावा जमा केलेल्या आहेत. या ठिकाणी पाहूया, एक धाव कंप्लीट केली, अतिशय वेगाने दुसऱ्या धावीचा प्रयत्न केला जातोय आणि पाहता पाहता तीही धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. काय रनिंग केली जाते मैदानाच्या आतमध्ये. मोठा फटका लागत नाही, परंतु सिंगल डबल टिबलचा खेळ चांगला पाहायला मिळतो. धावसंख्या पुढे सरकते धापलकावरती. 27-27 धावा. आजच्या दिवसातील पहिली मॅच, पहिली इनिंग मैदानाच्या आतमध्ये. गावदेवी वडवली टीम बॅटिंग करतोय. गोलंदाजी मार्कवरती पप्पू आतापर्यंत चांगली गोलंदाजी होते. 3 मध्ये 2 धावा खर्च केल्या, एक गडी सुद्धा बाद केलेल्या. पहिल्या चेंडूवरती अफलातून चेंडू फेकला होता. पुन्हा एकदा आपण पाहतोय स्लाइस केलं गेला आहे. सोमनाथ आहे कव्हरला, परंतु त्याच्या आवाक्या बाहेर. क्या बात आहे, सच्याने मात्र बाण गाठला. चेंडू सीमापार, चौकार. थर्टी 31 या चौकारच्या माध्यमातून धावसंख्या धापलकावरती होते. नो चान्स फिल्डर. त्या ठिकाणी फिल्डरला कुठल्या प्रकारची चान्स राहिली नाही आहे, कारण कांशी निघून चेंडू मात्र तनशी सीमापार चौकार झाला. पाहूया पुन्हा एकदा, गोलंदाज तयार होतोय. यावेळेस ऑन साईडला आणि ही दुसरी धाव कंप्लीट केली जाईल का? यस, पंचांच्या माध्यमातून आउट आहे. धावसंख्या होते 32 या अंकावरती. पहिल्या इनिंग मधील आपण पाहतोय शेवटच्या ओव्हरचा शेवटचा चेंडू या ठिकाणी फेकलं जाईल. जयेश मात्र आता बाद होतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये. श्याम पाहूया काय काम करतो या शेवटच्या चेंडूवरती. परंतु शर्तीनं त्यांची बैला जरूर आणल्या आहेत, परंतु ती न शरत होता टेम्पोमध्ये भरावी लागतील, कारण शेवटचा चेंडू आहे या ठिकाणी. असू द्या, पैठा दाखवण्यासाठी आणलं ना, तेवढं तरी चांगलं आहे. पुढील चेंडू यावेळेस ऑन साईडला खेचला आहे. आता धावा किती घेतल्या जातील पाहूया. एक धाव कंप्लीट केली, थ्रो चांगला आहे, रनिंग ही त्याहून चांगली आहे, परंतु काय घडते या ठिकाणी. फलंदाज बाद होतोय रनआउटच्या स्वरूपात. पहिल्या इनिंगचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. धावसंख्या धापलकावरती 33-34 धावांचं लक्ष ठेवलं गेलं आहे. तर चला, नाणेफेकीसाठी या 2 टीम नानकर आणि मानकोली. तर आपल्याकडे वेळ आहे, तर आपण बोलूया स्वागत आणि सन्मानाकडे. सन्माननीय दत्ताजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा आपण करूया यथोचित स्वागत आणि सन्मान. या स्पर्धेची उबदार मायेची शॉल परिधान करून त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान केला जाते. अतिथी देवो भव असं नेहमी म्हटलं जातं. त्या युक्तीप्रमाणे या कमिटीच्या माध्यमातून, या स्पर्धेच्या माध्यमातून दत्ताजी साहेबांचं यथोचित स्वागत आणि सन्मान. मायेची उबदार शॉल, प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. खूप खूप धन्यवाद. चला, मानकोली टीम आपण आला असेल तर लगेच संपर्क साधायचा आहे. राहुल दादा माली अँड कंपनी, माली कंपनी यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल. अतिशय चांगला खेळ पहिल्या डावामध्ये पाहायला मिळाला. जर आपण बघितलं तर कोणाला धावा देखील बनवता आल्या नाही, तर कोणाने एका खेळाडून 2 धावा बनवल्या, कोणी 3 बनवल्या, कोणी 5, कोणी 3-6 असा टोटल धावा ज्या आहेत त्या म्हणजेच 33 धावा आणि 34 धावांचं एक छोटंसं आव्हान आहे.
म्हणजे चांगली गोलंदाजी करावी लागेल. शरद गोतरणे यांनी सांगितलं होता की आम्ही चांगला खेळण्याचा प्रयत्न नक्कीच करू. आता धावा कमी झाल्या काही हरकत नाही, मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. चला मानकोली टीम संघनायक प्लीज या. टॉस बॉक्समध्ये आपण नाणेफेक करणार आहोत. भिवंडी ग्रामीण क्रिकेट मंडळाच्या माध्यमातून नियम आहे की जो संघ नाणेफेकीसाठी उशिराने येईल त्याला मात्र पॅनलाइज केले जाईल आणि दोन्ही टीम नाणेफेकीसाठी उपस्थित नसतील तर त्यांचं एक षटक कमी करण्यात येईल. भिवंडी ग्रामीण क्रिकेट मंडळाचे हे नियम आहेत आणि ते नियम या स्पर्धेच्या माध्यमातून फॉलो केले जात आहे. जसं त्या नियमांचं पालन केले जात आहे. चला आपण दुसऱ्या डावाला सुरुवात करतोय. मला तरी वाटतं मानकुली टीम आलेली नाही आहे सध्या तरी, त्यांचाच कॉल आहे. काय हरकत नाही आहे. 2 षटकानंतर आपण टॉस करणार आहोत. नक्कीच संदीप आमचे तिसरे पंच देखील पोहोचलेले आहेत. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. सध्या तरी तुम्हाला तुमच्या टी व्ही मॉनिटरवर नक्कीच NB लाईव्हच्या माध्यमातून हेडलाईट सध्या पाहायला मिळते. पहिल्या डावामध्ये कोणत्या प्रकारे स्ट्रोक खेळले होते, कोणत्या प्रकारे रनआउट झाले होते, ते सर्व काही जे आहे हेडलाईटच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते. काय हरकत नाही आहे, चांगली वाहिनी आहे. नक्कीच चांगला खेळ नक्कीच तुम्हाला दाखवत आहेत यूट्यूबच्या माध्यमातून. दुसऱ्या डावाला सुरुवात करतोय टीम आई गावदेवी वडोली टीम संघ. नक्कीच आता चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. क्या बात आहे. कॅप्टनचा सन्मान नांदकर टीमच्या, कारण की प्रत्येक कॅप्टनला इथे सन्मानित करण्यात येत आहे. विजय स्पोर्ट चषक 2026 नवीन वर्षामध्ये एक चांगला नियम बनवण्यात आलेला आहे की सर्व करणाऱ्यांचा मान सन्मान या व्यासपीठावर केला जात आहे आयोजकांच्या वतीने. ही चांगली संकल्पना या स्पर्धेच्या माध्यमातून. थँक्यू दादा, आपण आलात या स्पर्धेमध्ये. असं नाही की तुमचा सन्मान एक सुंदर असा सन्मान चिन्ह देऊन केला गेला आहे. चला बॅक टू क्रिकेट. चला मॅचच्या दिशेने जाऊया आपण. अगदी 34 धावा बनवायचे आहेत, म्हणजे चेंडूपासून 10 धावा एक्स्ट्रा आहेत असंच म्हणायला काही हरकत नाही आहे. मात्र गोलंदाजी चांगली करावी लागेल. ज्या खेळाडूने आज संधी मिळाली त्यांनी जो चांगला खेळ केला त्यांचं नक्कीच आपण कौतुक करू. सलामीची जोडी विजय केने टीमचे कॅप्टन सध्या तरी आपण पाहतोय ओपन करण्याकरिता, आणि त्यांच्या सोबत पाहतोय सुभाष लक्ष्मण. ही जोडी तुम्हाला पाहायला मिळत आहे. गोलंदाज आपली तयारी करताना पॉवर प्लेचा षटक फार महत्वाचा षटक आहे. मोठा दिवस या स्पर्धेचा, कारण की आज एक सेमीफायनल खेळवायची आहे. कोणता संघ फायनलमध्ये दाखल होईल आजच्या दिवसामध्ये तुम्हाला माहिती मिळेल. जे वेताल कोपर संघाबरोबर कोणता संघ खेळ आजच्या दिवसातील नक्कीच लॉट आहे आपल्यापर्यंत. सध्या तरी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये टीम जे हनुमान भावाले आणि आई गावदेवी वडवली, त्यानंतर गावदेवी नांदकर आणि गुरुदत्त मानकुली असेल. मानकुली टीम काही क्षणातच पोहोचतीये. 2 षटकानंतर त्यांचा टॉस आपण करू. थोडंसं असंही मनोज ठाकरेने काल उल्लेख केला होताच. सध्या सरकार कोणाचंही असू द्या, मात्र रस्ते जे आहेत ते अजूनही बनलेले नाही आहेत. भिवंडीची चर्चा संपूर्ण जगभरामध्ये होतच आहे रस्त्यांमुळं. आणि असं ही पाईपलाईन रस्ता म्हटलं की मग डोकेदुखी घरून निघलं की असं वाटतं कधी पोचू आपण खांडपे गावामध्ये. विजय आणि लक्ष्मण ही जोडी आणि गोलंदाज तयारीमध्ये आहे, तो म्हणजे सुभाष. पंचांच्या भूमिकामध्ये विपुल पाटील सर आहेत आणि त्याचबरोबर लारा सर, तालुका क्रिकेटमध्ये एक जबरदस्त क्रिकेटर सध्या पंचांच्या भूमिकामध्ये. आणि तिसरे पंच संदीप देखील जोडलेले आहेत. मॅच ऑन गेम ऑन. दुसऱ्या डावाला इथे सुरुवात. 34 धावा बनवायचे आहेत. टीम जे हनुमान भावाले बॅटिंग करण्यासाठी पूर्ण तयारीमध्ये. खऱ्या अर्थाने प्रेक्षकांची मनं तर जिंकतच असतात खेळाडू, मात्र आयोजकांची मनं जिंकलेली आहेत. मनोज तारे असतील, मग आत्माराम केने, जगदीश तारे यांना जो काम दिलं त्यांनी तो नक्कीच चांगला केलेला आहे. कालपासून आपण पाहतोय की बाउंड्री लाईनचा ताबा घेत आहेत. चेंडू बाहेर गेला की लगेच मैदानाच्या आतमध्ये फेकून देत आहेत. मित्रांनो, हे आमचे सेवक नाही तर आमचे हे सदस्य आहेत. विजय स्पोर्ट खांडपे टीम संघाचे हे खेळाडू आहेत.
आणि प्रत्येकाने आपापली कामं जी वाटून घेतलेली आहेत कालपासून ते भरपूर चांगलं काम करत आहेत. अशा खेळाडूंना कधी आपण पडद्यावर बघत नाही आहे. मात्र मी कॅमेरामॅनला देखील आमच्या रिक्वेस्ट करेल की जेव्हा जेव्हा तुम्हाला टाईम मिळेल तेव्हा तेव्हा तुम्ही ह्या व्यक्तींना तुम्ही तुमच्या कॅमेऱ्यामध्ये कैद करा, जेणेकरून ते देखील एन्जॉय करू शकतात या स्पर्धेला. मोठा फटका गेला ऑन साईडला, शतरक्षक आहे तिथे. ओ विकेट चालून आलं होतं मात्र झेल सुटली गेली आहे. जीवनदान मिळालंय फलंदाजाला. असं होत असतो जेव्हा सकाळी पहिला मॅच खेळतो तेव्हा थोडंसं अंडर प्रेशर. मात्र ते म्हटलं जातं की दबाव न घेता आपण जेव्हा चांगला खेळता तेव्हा तुमचा संघ जिंकत असतो. वेलकम मानकुली टीम, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सुनीलजी माली यांची उपस्थिती होत आहे, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. राहुल दादा माली आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. मोठा फटका केला पुन्हा एकदा ऑन साईडला, इन टू द गॅप, नाही थांबणार आहे. चेंडू चालला सीमारेखा पार, येतोय खणखणीत चौकार. वेलकम संदीप माळी दादा, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. भिवंडी ग्रामीण पोर्टल संघटनेचे सदस्य आहेत, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. अतिशय सुंदर असा हा चौकार पाहायला मिळतोय. विजय केने सुरुवात करताना चौकाराने धावसंख्या टीमची पाहतोय आपण 6 धावा, 34 धावांचं संरक्षण करायचं आणि सुरुवात चांगली झाली आहे. मोठा फटका, अजून एक कडक शॉट, मात्र तिथं शतरक्षक आहे. आता चुकी होणार नाहीये, परतीचा प्रवास करावा लागेल. हमारी तुमारी याच्या अगोदर विजय केने यांनी चौकार ठोकला आणि लगेचच कमबॅक करताना गोलंदाज सुभाषला आपण बघितला. असं क्रिकेटमध्ये नेहमी होत असतो आणि आपण बघत असतो. जेव्हा एखादा खेळाडू चांगला खेळत असेल मग त्याची विकेट काढण्यामागे गोलंदाजाला भरपूर प्रयत्न करावे लागतात आणि तो प्रयत्न केलाय. ते पहिला मॅच सुरुवातीचा दुसऱ्या दिवसाला सुरुवात झाली आहे. विजय स्पोर्ट खांडपे आयोजित विजय स्पोर्ट्स चषक 2026 नवीन वर्षाचा अद्भुत नजराणा आपण पाहतोय. एक चांगली संकल्पना, चांगला क्रिकेट नक्कीच कालपासून झालेला आहे या स्पर्धेमध्ये. एका व्यक्तीला क्रेडिट देऊ शकत नाही, या स्पर्धेचा प्रत्येकाने अफाट मेहनत घेतली आहे या स्पर्धेला. म्हणून संपूर्ण विजय स्पोर्ट खांडपे जो संघ आहे त्या सर्व संघाचं आपण कौतुक करू शकतो या स्पर्धेच्या माध्यमातून. आपण नेहमी 2 कॅमेऱ्यावरून स्पर्धा बघितल्या, या स्पर्धेमध्ये 3 कॅमेरे ठेवण्यात आलेले आहेत. हे देखील मोठं मन आहे आयोजकांचं, म्हणजे कोणत्या संघावर अन्याय होणार नाही आहे. तुम्हाला एक एक रिव्ह्यू दिलाय प्रत्येक संघाला, तो नेहमीच असतो. मात्र इथे असं आहे की जेव्हा कुशल मुवमेंट असतो तेव्हा पूर्णपणे आमचे टेक्निकल टीम NB लाईव्ह पूर्ण त्यांचे प्रयत्न करत असतात, तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचत असतात. वेलकम मनोजी केनी, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. संदीप दादा माळी आपलं देखील हार्दिक स्वागत. नवीन बॅटर आलाय, पहिला चेंडू हुक करायचा होता, बीट झालाय, फलंदाज बीट झाला, विकेट कीपर आणि चेंडू लॉंग स्टॉप सीमेच्या बाहेर येतोय, बाईच्या स्वरूपात चौकार. अशा प्रकारची तुमची जर फिल्डिंग असेल तर गोलंदाज काय करणार आहे. दुष्काळात 13वा महिना आपण म्हणू शकता. इथून चेंडू चांगला टाकला होता, डॉट चेंडू अगदीच आला होता, विकेट किपरने चुकी केली. आणि क्रिकेटमध्ये नेहमी आमचे समालोचक बंधू म्हणत असतात की चुकीला माफी नाही आहे. चला आपण या षटकानंतर टॉस करू. कॅप्टन पोहोचलेले आहेत, नांदकर टीमचे कॅप्टन ऑलरेडी रेडी. यानंतर चांगला स्ट्रोक ऑन साईडला खेळले आहेत डावखुरी हाताच्या खेळाडू आपण पाहतोय सोमनाथ यांचा. हा स्ट्रोक हलकीशी मिसफिल्ड, त्याच्यावर 2 धावा पूर्ण होत आहेत. शरद गोतरणे यांनी सांगितलं होतं की आमचा संघ नौखा आहे, अजून आमच्याकडे भरपूर अनुभव येणं बाकी आहे. काही हरकत नाही आहे, नवीन खेळाडू असल्यामुळे असं होत असतो प्रत्येक संघामध्ये. मी तर माझ्या क्रिकेटच्या जर्नीमध्ये समालोचक मी जेव्हापासून बनलो तेव्हापासून मी बघितले ते काही खेळाडू कधी खेळले देखील नव्हते क्रिकेट, ते देखील खेळत आहेत. ही फार मोठी आनंदाची गोष्ट आहे आपल्या संघासाठी की आपली टीम एकजूट, एकता, अखंड जो असतो ना तो पूर्णपणे टीममध्ये असतो. चला षटक समाप्त झालेला आहे. मी मनोज ठाकरे सरना विनंती करेल फक्त आपण टॉस करून घ्यायचं आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन आलेले आहेत नक्कीच, आणि मानकुली टीम संघाच्या कॅप्टनचा सन्मान देखील होईल, तो सन्मान देखील घेऊन जायचा आहे. यस, नांदकर टीमच्या कॅप्टनचा आपण सन्मान केलेला आहे आणि मानकुली टीमचे कॅप्टनचा सन्मान आपण करू टॉस बॉक्समध्ये. ओ टू मनोज ठाकरे सर. वेलकम दत्ताजी पाटील, प्रकाशजी तारे, त्याचबरोबर जगदीश दादांना विनंती आहे की आपण या टॉस बॉक्समध्ये आपल्या शुभहस्ते या ठिकाणी केले जाईल नाणेफेक. तर दोन्ही टीमला टॉस दाखवला जातोय. एका बाजूला टेल आहे तर दुसऱ्या बाजूला हेड. नाणेफेक करण्या अगोदर आपण संघनायकाचा या ठिकाणी केला जातोय. या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित स्वागत आणि सन्मान.
संदीप दादांचा या ठिकाणी पाहतोय आपण माहिती उपदार शॉल त्याचबरोबर फुलगुच्छ आणि ट्रॉफी देऊन केला जातोय हे जो स्वागत आणि सन्मान. टेल असं कॉलिंग दिलेलं आहे आणि तेच आलेलं आहे. आम्हाला फक्त निर्णय आपला कळवायचा आहे. यस, टॉस बॉक्समधून न्यूज असे आहे की नानकर टीमने नाणेफेक जिंकलेले आहे आणि सर्वप्रथम फील्ड प्लेस स्वीकारलेले आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. नक्कीच नो बॉल आला होता याच्या अगोदर, फ्री हिट होता आणि त्याच्यावर हा चौकार येतोय. म्हणजे जिथे आता धावांची जी रफ्तार, जी तेजी आहे, गती आहे ती वाढतच चालली आहे. धावा थांबण्याचं नाव घेत नाहीये. धावसंख्या 21 धावा झालेल्या आहेत धावफलकावर. ही नवीन संकल्पना आणली आहे खांडपेकरांच्या माध्यमातून की प्रत्येक टीमच्या कॅप्टनचा सन्मानपूर्वक केला जात आहे. सुंदर असा हा एक VIP सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केला जात आहे. ही चांगली संकल्पना आहे. प्रत्येक आयोजन कमिटीला नक्कीच असा हा संकेत आणि संदेश देणारा हा सन्मान आहे. हा चांगला चेंडू आहे, आतमध्ये कट करण्याचा प्रयत्न झाला होता. बॅटची एज घेतली की पाहूया आपण. येस, बॅट कट होती आणि त्याच्यावर आता रनआउटची संधी. सोमनाथ मला वाटतं थांबाचं नाव घेत नाहीये. सोमनाथला परतीचा प्रवास करावा लागेल. येतो विकेट. नक्कीच बॅटर सोमनाथ तिथेच थांबा आपण, कारण की नवीन खेळाडू आपण इंटर व्हायचा आहे. लक्षात घ्या, आपले नियम आपणच बनवलेले आहेत तर आपणच नक्कीच फॉलो करा. असंही म्हटलं जाते की जेव्हा संघटना असते, संघटनावर मोठे मग संस्थापक अध्यक्ष सचिव सल्लागार उपाध्यक्ष जे असतात ती जी मेहनत घेत असतात ना, त्यांना कुठेतरी क्रेडिट देणं फार महत्त्वाचं आहे. एका रात्रीमध्ये कोणत्या संघाला कोणत्या स्पर्धेमध्ये ॲडजस्ट करायचं आहे हे देखील ते काम करावं लागतो. सचिव साहेब नेहमी म्हणत असतात तुमच्या ग्रुपमध्ये देखील की तुम्ही इथे खेळा, तुम्ही तिथे खेळा. ही चांगली संकल्पना आहे. म्हणजे कोणत्या आयोजन कमिटीला त्रास नको आहे. आपण बघितलं तर आई गावदेवी वडवली टीम ऑलरेडी होती लॉटमध्ये. आज ॲडजस्टमेंट केलं. विजयदादा केने यांनी सांगितलं की आम्हाला या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी सहभाग दिला, त्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केला आयोजन कमिटीचं. आणि खऱ्या अर्थाने तो आयोजनच खूप चांगला आहे. म्हणून विजेंद्र भाऊ पाटील यांनी सांगितलंच आहे की कोणत्या संघावर अन्याय होणार नाही. सुंदर असा हा स्वीप. आती सुरुवात, चेंडू सीमारेखा पार, येतोय चौकार. शिवाजी याच्या बॅटमधून पहिला चौकार पाहायला मिळतोय. तर शिवाजीचा 2026 मधला पहिला चौकार असावा, कारण की पहिली स्पर्धा खेळत आहेत नवीन वर्षामध्ये आणि चांगली सुरुवात देखील पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावर 26 धावा, 26. एक प्रमुख खेळाडू आहे टीमचं शिवाजी. त्याला माहिती आहे सिंगल डबल तर होत असतात, मात्र जेवढी लवकर मॅच फिनिश करता येईल तेवढं कॉन्फिडन्स जो आहे हाय लेवलला नेहमी होत असतो. चेंडू सीमेच्या बाहेर गेलाय. आमचे आयोजन कमिटीचे सदस्य आपण एक जो मुख्य प्रवेशद्वार आहे तिथे देखील आपण उपस्थित राहा, जेणेकरून खेळाडू बाहेर जाता कामी नाही आहे. एकत्र बसू नका आपण. मनोज तारे आहेत, आत्माराम केने, जगदीश तारे यांचं जेवढं कौतुक करू तितकं कमी आहे, ज्यांनी या स्पर्धेला विशेषतः भरपूर मेहनत घेतली आहे. सर्व क्रेडिट जो आहे या तिघांना दिला जात आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. नरेश, ओ उलटा चेंडू, बॅटची एच मागच्या बाजूला, पुन्हा एकदा चुकी झाली आहे. अजून एक चेंडू सीमारेखा पार, येतोय चौकार. क्या बात आहे. विजेंद्र पाटील दादांचं प्रेम पहा किती आहे. शिवाजी दादांसाठी त्यांनी बक्षीस लावले की 500 रुपयाचं पारितोषिक आहे. अजून एक चौकार आला तर. आणि धावा झालेल्या आहेत त्या धावफलकावर 30. म्हणजे चौकारानेच मॅच फिनिश झाली तर 500 देखील मिळतील आणि मॅच देखील फिनिश होईल. आता सकाळी ते म्हणतात ना की बोनीचा टाइम आहे. पाहूया शिवाजी दादा 500 रुपये कमवणार की मॅच जिंकणार. या षटकामध्ये धावांची लुटमार झाली आहे. मोठा फटका खेळायचा होता, बॅटवर व्यवस्थितरित्या आला नाहीये. शॉर्ट फाइंडिंगला शतरक्षक तैनात आहे. एक सिंगल धाव इथे मिळती आहे. षटक समाप्तीचा इशारा येणार नाहीये, कारण की एका चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिला चेंडू नो बॉल आला होता. यस, एक्सपर्ट स्कोरर सांगत आहेत. ओ सुंदर अशी फिल्डिंग, रनआउटची, आणि खरंच रनआउट झालेले आहेत फलंदाज. काय फिल्डिंग पाहायला मिळाली, तसं लगेच थ्रो आलं म्हणून रनआउट झालं तिथे.
आणि फलंदाज बाद होत आहेत. लक्ष्मण, किती धावा केल्या लक्ष्मण यांनी? 10 धावा बनवल्या. चांगली बॅटिंग केली. अजून इथून धावांची आवश्यकता आहे, ती म्हणजेच 3 धावांची आवश्यकता आहे. पाहूया, 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आयोजकांचा वेळ देखील वाचला गेलाय पहिल्या मॅचमध्ये, कारण की लवकरात लवकर धावा बनवल्यात. क्या बात आहे. नरेश नवीन फलंदाज, सुवर्ण संधी आहे. आपण सरळ तर खेळतच असतो, आज आपल्याला उलटं खेळायचं आहे. म्हणजे रिव्हर्स स्ट्रोक मारून जर तुम्ही चौका ठोकला तर तुम्हाला विजेंद्र पाटील यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक आहे. आज असं वाटतं की दादा सकाळीच ATM मधून जाऊन आल्यात. गरम गरम 500च्या नोटा नक्कीच घेऊन आलेल्या आहेत. आज प्रत्येकी भावाले टीमला पारितोषिक लावला जात आहे. काशीनाथ, ओ सुंदर असा हा ड्राईव्ह. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये शतरक्षक आहे, तिथे एक सिंगल धाव आली आहे. आता विजयापासून 2 धावा दूर आहे टीम, जे हनुमान भावाली टीम. 2 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा स्ट्रायकिंगवर विजय. शिवाजी, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, शतरक्षक चेंडू खाली आलाय. सोपं झेल होतं, बनलं नाहीये तिथे झेल, सुटली गेली आहे झेल. चला नांदकर टीम, आपण आपली तयारी करायची आहे यानंतर. आणि मानकोली टीम, बडा मॅच, चांगला खेळ होईल हीच अपेक्षा असेल. यानंतर चांगला खेळ राहिलेला आहे मानकोली टीम संघाचे देखील 2025 या काळामध्ये. आता इथे पाहतोय की स्विच इट, आणि नक्कीच संधी होती ही, मात्र फिल्डर देखील सांगत आहे की आम्ही जरी मॅच जिंकत नाही तर तुला देखील बक्षीस मिळून देणार नाही आहे. तर अशा प्रकारे हा सामना फिनिश झालेला आहे. आणि अशा प्रकारे पहिला सामना सकाळचा जे हनुमान भावाली टीम संघाने जिंकला